खरोखर अतिशय चांगली तब्येत आहे. सदरक्षण आहे, खाला निग्रह आहे. साहेबांनी कॉलेजमध्ये भरपूर पुस्तक वगैरे केलेले आहेत. त्यांना अनुभव आहे कुस्तीचा. ते नाशिक जिल्ह्याचे आहेत. त्यांचे मूळ गाव म्हणजे जामखेडा. धन्यवाद साहेब. त्यांची टीम वर्कर या ठिकाणी आणि शिवाजी साहेबांचा या ठिकाणी अजून प्रियस दादांच्या शुभास्ते दादा हे अजून शिरसाट दादांनी खेळायचे. अजून प्रियस दादा हे त्यांचा सत्कार करत आहेत आणि ते साहेबांनी बदल म्हणतात तो स्वीकारलेला आहे. शिरसाट दादा इकडे या. अजून शिरसाट दादा यांनी यायचंय. एक मिनिट शिरसाट दादा या. अशी कुस्ती मैदानावरती चालू झालेली. आपले दादासाहेब सल्लागार या पिंपळेचे. कुस्तीला प्रारंभ झाला, कुस्ती चालू झाली. चला मोठी कुस्ती लागली. आता सगळे बाकीचे बसून घ्या. शेवटची कुस्ती लास्ट कुस्ती आहे, लक्षात घ्या. तिकडे सुनील भाऊजी कुस्ती चालू नक्की चाललं. कुस्ती निकाली व्हायला पाहिजे, लक्षात घ्या. पंजाबी आणि राजपूत या दोघांची कुस्ती. कुस्तीला सुरुवात झाली, कुस्ती चालू झाली. जरा वाजंत्री थांबा. हो हो हो. आजच्या मैदानाचं खास आकर्षण असणारी कुस्ती. दोन माळी वाघसिंह गुरगुराय लागलेली कुस्तीला सुरुवात झाली. दोन्ही पैलवान अतिशय देखण्या तब्येतीचे. साहेब कुस्ती करा. काठीत हात घातलेला आहे. काठीत हात घालून खंडार कुणी मारायची? हरिश्चंद्र बिराजदार मामाने. एक दिल्लीचं वादळ, एक दिल्लीचं तुफान महाराष्ट्रामध्ये आलं होतं. महाबली सत्ताल नावाचं. कुणाची जोड ऐकलं ना आणि कुणाला 5 मिनिटाच्या पुढे सोडलं. अनेक महाराष्ट्रातल्या पैलवानला आसमान दाखवलं, पण सलामी दिली राष्ट्रमहिंद हरिश्चंद्र बिराजदार मामाने. 11 जानेवारी 1977 ला बेळगावला कुस्ती लागली आणि 4 मुंड्यात चीट केलं त्या महाबली सत्तालला. एका काळी युवराज पहिलवान सुद्धा फार नावाजलेलं होतं. आपल्या महाराष्ट्राची शान मान हरिश्चंद्र बिराजदार यांनी सुद्धा बहुतेक नाव दिलेलं होतं. एक मिनिट, सर्वांनी नोंद घ्या. 22 तारखेला न्यारूर मुक्कामी निकाली कुस्त्यांचं जंगी मैदान होणार आहे. पुणे जिल्हा न्यारूर मुक्कामी निकाली कुस्त्याचं जंगी मैदान आहे. सर्वांनी नोंद घ्या. शाबास. आणि समोर कब्जा घेतलेला आहे सेठ पंजाबी पैलवानने. गिस्सा मारण्याचा प्रयत्न चालू आहे. डावाचं नाव आहे गिस्सा. गिस्साचे अनेक प्रकार आहेत. पोकळ गिस्सा, नवंदर काढून गिस्सा, पायलॉन गिस्सा, फौजदारी गिस्सा असे गिस्साचे 6 प्रकार आहेत. एका डावाचे एवढे प्रकार. अनेक डाव आहेत. डाक मारता येते, टांग लावता येते, मुलतानी लावता येते, एक चाक टाकता येतो, बॅक थ्रो टाकता येतो, कात्री मारता येते, आखडी वरता येते. कुस्ती मल्लविद्या स्वतंत्र शास्त्र आहे. 10 वर्ष घासल्यानंतर कुस्ती काय असते आणि कुस्ती कशी असते हे समजतं. 10 वर्ष घासावं लागतं. कुस्ती सोपी असते. काल तालमीत गेला, आज पैलवान झाला तर सगळे पैलवानच झाले असते. पण 10 वर्ष घासल्यानंतर कुस्तीचा श्री गणेशा होतो. शाबास शाबास. आणि पुट्टी टाकून कब्जा घेतला. पुट्टी डावाचं नाव आहे पुट्टी. पुट्टी मारल्याबरोबर तिथं गिस्सा मारता येतो, त्याला पुट्टी गिस्सा म्हणलं जातं त्या डावाला. कुस्ती करा पैलवान. आणि हे कुस्ती मैदान यंत्र श्रीराम सलील या चॅनलवरती लाईव्ह आहे. हिरामनप्पा जाधव या ठिकाणी एक सत्कार होत आहे. हिरामनप्पा जाधव यांच्या मनाला आनंद वाटून माझ्या वाणीचं कौतुक करून कुस्तीवर युवराज केचे माझ्यासाठी 200 बक्षीस दिलेला हिरामनप्पाने. धन्यवाद. आणि किस्सा
पंचाचा निर्णय. वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु. करा टाळ्या. एक चक. खरोखर दोन्ही पैलवान अतिशय तगडे आहेत. अनेकाचा साहेब पंजाबी सह्याद्रीचा ठाण्यावर आखाड्यात लढायला लागलेला आहे. जसा देहाचा तसाच दिलाचा. निस्ता पदके मिळवणारा नाही, अनेकांची मने जिंकणारा पैलवान आहे. कुस्ती करा. कुस्ती अनेक वर्षापासून आपल्या बाप दादाने आजोबा पंजोबाने वाढवलेली परंपरा. राष्ट्रीय संत आणि दृष्टीय संत रामदास स्वामींनी गाव तिथं तालमी आणि गाव तिथं हनुमान मंदिर उभा केली. कारण तरुण पोरं पाठ 4 वाजल्यापासून गावाच्या तालमीत गेली पाहिजे. पाठ 4 वाजल्यापासून घाम गाळला पाहिजे आणि बलदंड शरीर झाली पाहिजे. ही संकल्पना रामदास स्वामींनी राबवली. हजारो वर्षापूर्वी आपले पूर्वज फक्त आणि फक्त शेतीच व्यवसाय करायचे. शेतकऱ्याच्या मनाला कुठेतरी 2 दिवस आराम मिळावा, सगळे सोयरे पाहुणे एकत्र यावे म्हणून ग्रामदैवताच्या यात्रा गावोगावी चालू केल्या. मग ग्रामदैवताची यात्रा करत असताना देवाचं लग्न असेल, देवाचा छबिना असेल, कीर्तनाचा कार्यक्रम असेल, भारुडाचा कार्यक्रम असेल, तमाशाचा कार्यक्रम असेल, पण यात्रेची सांगता करत असताना कुस्तीची मैदानं. ही परंपरा हजारो वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांनी घालून दिली. ती परंपरा आपण जपतोय आणि आपल्या पुढच्या पिढीला जपण्यासाठी आदर्श देतोय. जरा सर्वांनी या दोन्ही पैलवांसाठी एक वेळ मोठ्यांनी टाळ्या करा. सगळ्यासाठी पैलवान घडत असतोय. आई वडिलांचं कष्ट असतंय, गुरुचं योगदान असतंय, तेव्हा हे शक्य होत असतं. तालमीत गेल्यानंतर कोण किती मोठा पैलवान होईल, कुणाची किती मोठी जोड होईल, ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग, ज्याच्या त्याच्या प्रारब्धाचा भाग. पण समाजात माणूस म्हणून जगायचं कसं, माणसासारखं माणसाला जगायला आणि माणसासारखं माणसाला वागायला शिकवते ती ही लाल माती. गुरु मोरे 10 कुस्त्या केलेल्या आहेत. गुरु मोरेने अतिशय चांगला पैलवान आहे. या भागचा उगवता तारा आहे. खरोखर या भागाचं नाव भविष्यात गुरु मोठं करणार आहे. कुस्ती करा. डाव प्रतिडाव पाहिजे. महाराष्ट्रात 36 जिल्हा आहेत. 36 जिल्ह्यापैकी शेवाळ्याचं आहे 30 जिल्ह्यामध्ये कुस्तीला चांगलं अस्तित्व आहे. आणि शेख पंजाबी शबास 36 जिल्ह्यापैकी 30 जिल्ह्यामध्ये चांगलं अस्तित्व आहे कुस्तीला. 6 जिल्ह्यात कुस्तीला अस्तित्व नाही. पण पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, नगर या भागामध्ये फार मोठी मैदानं होतात. या मल्लयुद्धाला प्रेरणा दिली जाते. आज पुणे जिल्हा असेल, नाशिक जिल्हा असेल, गावोगावी यात्रा जत्रा होतात. आणि याही भागामध्ये पैलवानला आणि कुस्ती या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी, प्रेरणा देण्यासाठी आज हजारो प्रेक्षक या ठिकाणी जमलेला आहे. कारण मी स्वतः पैलवान नव्हतो, माझे वडील पैलवान नव्हते, तरीही 4-4, 5-5 तास का जागा आपण सोडत नाही. कारण आपली अनुवंशिकता आहे. आपल्या बाप दादाने, आजोबा पंजोबांनी वाढवलेली कुस्ती. कुस्ती हाच ध्यास, कुस्ती हा श्वास, कुस्ती हाच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास. याच न्यायानं आज एवढं मोठं संयोजन नियोजन केलेलं आहे. नाम सप्ताह महोत्सव व गणेश उत्सव याच्या निमित्तानं आयोजित केलेलं हे मैदान. मगाशी तुम्ही सांगितलं होतं, वारकरी आणि धारकरी एकत्र आले की इतिहास घडत असतो. कारण ही महाराष्ट्राची भूमी संतांची भूमी आहे. महाराष्ट्राची भूमी शूरवीरांची भूमी आहे. डोक्याने चालतात ते मंत, अज्ञानी समाजाला ज्ञानी करतात ते संत. आणि या संतांच्या भूमीत आज मल्लयुद्ध झळकतंय. कुस्ती करा, कुस्ती करा. सगळी कुस्ती चालू आहे आणि शेवटची कुस्ती पाहूनच सर्वांनी जावा एवढी विनंती. पैलवान कुस्ती सुटणार नाही. पैलवान जी कुश्ती छूटेगी नहीं, कुश्ती आर्या पार करना चाहिए. तुम बहुत बड़े पहलवान हैं, तुम्हारा बहुत बड़ा नाम है.
चलिए कुश्ती करे, नाम भी कमाओ और दाम भी कमाओ, अपना नाम रोशन करो। यांनी सांगितलेलं आहे, लक्षात घ्या. तंतोतंत धारा ठेवा. अशी व्यक्तिमत्व तुम्हाला लाभून नाही, आज तुम्हाला लाभलेले आहे. तात्यासाहेब युवराज त्यांनी सांगितलं, मी पहिलं नाही, आमचे वडील होते, परंतु अभ्यासू आणि त्यांचा बघा किती अभ्यास मोठा आहे. ध्यानात घ्या, लक्षात घ्या. प्रत्येक घरात एक तरी पैलवान पाहिजे, पण तो निर्देशनी पाहिजे, लक्षात घ्या. शाबास. आणि पुन्हा कब्जा घेतलेला आहे. बंडू पवार एक पंजाब यांनी कब्जा घेतलेला आहे. गौतम पैलवानचे पिताश्री बंडू पवार यांच्याकडं उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी मला 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे आणि माझ्या वाणीचं त्यांनी कौतुक केलेलं आहे. धन्यवाद. कुस्ती करा पैलवान, डाव प्रतिडाव पाहिजे. कुस्ती करा. वाजंत्री फक्त 2 मिनिटं थांबा. काही कुस्तीचा निर्णय लागू शकतोय. वाजंत्री थांबवा. चला पैलवान कुस्ती करा. अनेक डाव मारता येतात. कुस्ती करा. चला कुस्ती करा. गतिमान कुस्ती करा. केल्याने होत आधी केलं पाहिजे. समोरचा काय करणार यापेक्षा मी काय करणार. इराणी एकलंगी डावाचं नाव आहे. इराणी एकलंगी बसवलेली आहे. 120 किलोचं वजन अंगावरती पडलेलं आहे. ज्याचं त्याने चेते सोसावं. हाताचे हातोडे कानावरती मानेवरती बसले. एक उघडं सर्टिफिकेट मिळतं पैलवानला, कानाचा फुगा. इकडं कोणतरी परीक्षेला बसतं, कोणाला तरी मिळतं, पण इथं स्वतःच कमवावं लागतं. कुस्तीत वतनदारी प्रकार चालत नाही. आमदारचा मुलगा आमदार होईल, खासदारचा मुलगा खासदार होईल. कुस्ती रक्तात असावी लागते. कुस्ती आत्मसात करावी लागते, तेव्हा कुस्ती येत असते. वतनदारी प्रकार हा कुस्तीत चालत नाही. सांगून शिकून कुस्ती येत नाही. ती आत्मसात करावी लागते. त्यासाठी 10 वर्षे घासावी लागतात, तेव्हा कुस्ती येत असते. शबास शबास. वाह. ध्यानात ठेवा, मनात ठेवा. क्या बात आहे. वा, अति सुंदर कुस्ती आहे. मजबूतीने दोघं पैलवान आहेत. दोघांचं कौतुक आहे. वरचा पैलवान मालेगावचा आहे, शेख पंजाबी त्याचं नाव आहे. कब्जा घेतलेला आहे. शेख पंजाबी पण प्रतिस्पर्धी फार चिवट आहे. चाणक्य आणि बुद्धिमान आहे. कुस्ती करा. चला कुस्ती करा पैलवान. वह जिंदा तो फिर मिलेंगे. धन्यवाद साहेब, युवराज साहेब. अत्यंत तुम्ही लोकांना मनात सर्वांचं आकर्षण करून घेतलं. तुमचं मनात पूर्वच मी आभार मानतो या कुस्ती समितीतर्फे. धन्यवाद. निमित्त मात्र मी आहे. माझी मज वाचा झाली अनावर, अतो तो विशंभर. चालविता हालविता बोलविता डोलविता तो आहे. त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पानही हलू शकत नाही. सत्य संकल्पाचा दाता सगळा भगवंत म्हटलेला आहे. कब्जा घेतलेला आहे. हाताची नवदर काढण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि दोन्ही पैलवान घामे घुम झालेले आहे. कष्टाच्या जोरावर कुस्ती हा खेळ खेळला जातो.
पाठ 4 वाजल्यापासून रनिंग करावी लागते, सपाटी मारावी लागते, आखाडा उतरावा लागतो, तर माझं चढावा लागतो, डंबेल्स करावे लागतात, तेव्हा कुस्ती येत असते आणि सगळा मस्तीचा खुराक खावा लागतो. बच्चा है मेरा बच्चा. तुम जवान लग रहे हो तो लड़का छोटा भी नहीं हो. मुलगा आहे. पंजाबचे पैलवान जसापट्टी मालेगावचे कवळेला मध्ये घ्या शेख पंजाबी. आता दोघांची मशिनरी तापली, दोघांची मशिनरी तापलेली. आता बघूया काय होत आहे. पुन्हा चालेल बघा. पुन्हा समोरासमोर कुस्ती आलेली. बस कुस्ती करा. आम्ही बघणारी पडतही नाही पाडतही नाही, पण तुम्ही हार जिद्दीची पर्वा न करता लढा, कुस्ती करा. नंबर लिहास ना, नंबर लिहा. ऐका जरा ऐका काय बोलतायत. हो साहेब हे असतं आपल्याकडे कोणती जावी महासप्ताह महोत्सव आणि हप्ते भारत की शान और मान. थांबा कोणी नका कोणी मध्ये कोणी बोलू नका. मध्ये घ्या, कुस्ती ग्राउंड मध्ये घ्या. ये मालेगाव के पहलवान है शेख पंजाबी. तसाच तसा आहे. चला पैलवान कुस्ती करा. दोन्ही पैलवान घामे गुण झालेले. बाबू काय टाइम द्यावा ना शेवटली ना ती. चाल द्यावा ना. पाण्याची आणि ऐका 5 मिनिटाचं टायमिंग दिलेलं आहे दोघांसाठी. शेवटचे 5 मिनिट आणि वेळ चालू झालेली. 5 मिनिटाचं टायमिंग. एक एक सेकंद भूतकाळात जमा व्हायला लागला. वेळ कुणासाठी थांबायला तयार नाही आणि थांबतही नाही. आज खंडोजी महाराजांची यात्रा. या खंडोजी महाराजांच्या पावनभूमीत मल्लयुद्ध झळकतंय. खंडोजी महाराजांचा खऱ्या अर्थानं फार मोठा कृपाशीर्वाद आहे. लक्ष द्या काय बोलतायत साहेब. ध्यानात घ्या. पुढच्या वर्षी सुद्धा आता एवढं मोठं प्रेक्षक आहे, प्रत्येक जण म्हणायला लागलेला आहे माझा सुद्धा मुलगा तालमीत लावणार. काळाची गरज आहे. इथून खऱ्या अर्थाने संकल्प करून जावा. आपला मुलगा, आपला नातू, आपला पुतण्या तालमीत लावा. काळाची गरज आहे. आणि 1 मिनिटाचं टायमिंग संपलं. 4 मिनिट राहिलेले आहे. कुस्ती करा पैलवान. कुस्ती करा. शबास. घड्याळ चालू आहे. आमचा रोजचा सराव आहे. आणि वाहेगुरु 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 वाहेगुरु. पंथाचा निर्णय अखेरचा. पंथाचा निर्णय अखेरचा. अजून कोणी बोलू नका. हो, माझ्या मदतीला कोणी येणार नाही आणि कोणी येतही नाही. जन्म हा मृत्यूचा असतो, लक्षात घ्या. शाबास. सर्वांनी कुस्ती मारली आहे. खंडोजी महाराज
अतिशय शांततेत कुस्ती मैदान पार पाडल्याबद्दल तमाम कुस्ती शौकीन सर्व पैलवान मित्र वस्ताद होते सर्वांचं मी कुस्ती निवेदक युवराज केचे गारखले तालुका महाराज जिल्हा सोलापूर मनपूर्वक आभार मानतो.